गाइस आज पूरी स्क्वाड साथ में और लफड़े या बाबा या तू कुठं चालला इथे हाँ इथे त्याला फिरवतो थोडा थोडा जैक इन द हाउस और जैक का मालिक इन द हाउस करण एके मिस्टर के बस 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 काय शांतीत राहायचं काय तू आज किती पब्लिक आहे तरी सोडतोय बिंदास सैम तब कहाँ थे इतने दिनों से हम थे पेपर संपले का तुझे का चालू पण नाही झालं 24 तारखेला 24 पहिला मग एवढं मला वाटलं पेपर असतील म्हणून अभ्यास दिवस करतोस काय नाही तो काळा भुगतो त्यावरती तर काय तू तेवढा एरिया काढायचा ना म्हणून तसा तर लिहा याच्याकडे जॅक ना मुत्ता राहू दे तू यायचं सकाळी यायचास तू दररोज हां काल मी 1-2 दिवस आलतो यायचंच नाही तू का काय करायचं काय तू काय करायचं जे टाइम नाही भेटायचं सांग पाता लावड खरं सांग तब्येत खराब होती का मग जॉबमध्ये अच्छा वहिनी तिकडे गेली वहिनी बाहेर गेली म्हणून काम भेटत नसतं तुला शिफ्ट झाली काय नाही रुबी व कशी करी तू त्या सांगती हा बघ तुमलीला टाका एवढी पब्लिक वाढली वर भरलेली जागा वाटते ना आता वहिनी किती दिवस जाणार तिकडे अजून 7-8 दिवस झेपल का तुला यायला ते चालेल तिची आई आहे का चांगली तुझं गाव कोणतं वहिनीचं तुझ्या अकोला अहमदनगर तो कुठे येतोय कॉलेजमध्ये फुल बिझी फुल मचावतोय कॉलेज सो बिझी पर्सन पट्टा बरा पडेल ना त्याला आता श्यामण्या मुक्तच हा भाव मोदक हा तू आलास प्रसादाला यायचं घरी कधी पण आला 5 मिनिटं नाही लागत लावड्या अरे मी येणार तर ह्याला काय बोलणार विसर्जनला माझी शिफ्ट मला दुसऱ्या दिली मग दुसऱ्याला 5 दिवसानंतर जाणार होता मग त्याला माझी आणि मला तरी भोसरीला बोललो आता माझी मग 2 दिवस आफ्टर आता उद्या तुम्ही 3 दिवस नाही ना मग सुट्टी पण मग मॉर्निंग मग नाईटला जायचं मग पूर्ण दिवस वगैरे नाईटला जायचं नाईटला कितीला जायचं असं तुला रात्री 11 ते 7 सकाळी 11 ते 7 11 ते 7 8 तासाची असते 8-9 तासाची तिथे बरोबर 8 तास आपल्या जागेवर त्याला मग आज कसा वेळ भेटला आज नाईट आहे उद्या सुट्टी ना आज गुरुवार आहे आज गुरुवार आहे आज वार तेच आज शनिवार आहे आज शनिवार आता बुधवार सुट्टी आता गुरुवारचा कट केला बुधवार मस्त हेच घे ना रविवारच घे ना डायरेक्ट नको बुधवार बरं का बुधवारचं चांगलं आहे बघ कसा बसा रविवार भेटला ना रविवार टाकणार सुट्ट्या 5 दिवस टाकणार आता कशाला टाकणार 5 दिवस तो आमची सगळीकडे जाऊन आला बरं का पण आपण नाही गेलो काय जायचं आता झालं सांग
काय बोले मग लालबाग विलबाग जाऊन आलो तो. मी नाही गेलो कुठेच व्हायला, घरीच गणपती होता आणि नंतर आता मूडच नाही. त्या घरात पडलेला असतं पिक्चर बघतो फक्त. कॉलेज चालू आहे ना आता. आता 6:30 झालते. हा काल भेटली ना. काय बोलले? काय नाही बोलले, कोणच नाही कारण नाही. वासिम नाही, तो आमच्याला वासिम बोलतात ते. अभ्यास चालू का कोण? पहिलं चॅप्टर फॉरेन ते सांगितलेस तू फॉरेन. सांगतो ना मी, रिव्हिजन सांगतो. हा म्हणजे एकदा माझा बाहेर तू अमेरिकेला राहतो आणि मी राहतो इंडियामध्ये, पण तू आपल्या दोघांचे रिलेशन आहे बिझनेसमध्ये. हा तर तू मला गुड्स मागवलेस, हा मग ह्याच्यावरती लोनवरती मागवले. बरं लोनवरती मागितलं, क्रेडिटवरती मागितलं. हा मग तेव्हा डॉलर जेव्हा मागवलेस, म्हणजे सर तू मार्च महिना मागवलेस, तेव्हा ते $47 हा बरोबर. म्हणजे पहिली एंट्री आहे ना, गुड सेल्स अकाउंट डेबिट टू तुझं नाव येणार. अच्छा बरोबर, कारण का तू गुड्स पण असं जर समज मी लोन घेतला बाहेरच्या साईडनं, हा डॉलरमध्ये डॉलरमध्ये लोन घेतला मी, आणि डॉलर फ्लक्च्युएशन असतं. हा ते डॉलर बदलत असतं ना. मग जेव्हा डॉलरची प्राइस कमी पडली आणि तेव्हा मी लोन फेडायला चालेल का? तसं नसतं. 4 तू EMI मध्ये भरलेलं असतं, असं तिकडे आहे. म्हणजे कंपल्सरी 4 ह्याच्यामध्ये. म्हणजे जर मी 80 रुपयाला $1 घ्यायचा मला आता, आणि मी तेव्हा लोन घेतला $100. पण नंतर पुढे काय झालं, 100 90 झालं त्या डॉलरची किंमत. नाही त्या डॉलरची किंमत पडली, ते डॉलरची किंमत 40 झाली. तुला फायदा, मग मला फायदा. मग मला असं काय करायला लागणार नाही ना की मला 80 तेव्हा 80 प्राइस होती, मग तेव्हाच्या 80चा प्राइसच्या हिशोबाने पैसे नाही. मग तुला फायदा, मग तेच तर असा फायदा पण होतो ना प्रॉफिट मध्ये. असं नाही की मलाच वाढायला पाहिजे लॉस. म्हणजे जर मी डॉलरमध्ये तुला लोन दिला, डॉलरची प्राइस पडली, तर तू मला लोन पण तेवढंच कमी देणार ना. अरे मग हे तर चांगलं आहे. मग ते फॉरेनचे प्रोफेशन दे. मग 4 एंट्री आहे ना, जेवढे म्हणजे समज आता ह्याच्यामध्ये जर तुझा फायदा आला तर तू क्रेडिट मध्ये, आणि माझं नाव डेबिट मध्ये. क्रेडिट डेबिट म्हणजे काय? क्रेडिट म्हणजे माझा फायदा. हा इन द बुक्स ऑफ हे काय, इन द बुक्स ऑफ मध्ये ना, हे तो बीच मध्ये बसलाय, उचल त्याला. विकेट आहे, विकेट. चल या कॅब नको, कॅब घालू नको. त्याला पाय बघायचे कार झाला. अरे घेतली करायची आहे ती. काय तुझे काय? अरे हा कोणाची आहे कॅब ही? कॅब तुमची नाही? अरे मग जॅकचा पट्टा दाखव आपला कुठलीला जरा. अरे जॅकचा पट्टा बघा मित्रमंडळी. आण त्याला आईची गाडी. चढ. हा चल. ए हा ते इथं पट्टे आहे का? टोप्या चोरायचे तुला, टोपी लावणार सगळ्यांना. पुढे काय सांगत होता ते सांग. क्रेडिट डेबिटचा फरक सांग. आता हे बघ, हा जर मला प्रॉफिट झाला कशामध्ये? लोनच्या याच्यामध्ये. हा एक एंट्री आहे, म्हणजे टोटल 5 एंट्री आहे ना, हा मार्केट. आणि आता हे आहे कॉलम आहे डेबिट, ते पहिले ना, नंतर ना पर्टिक्युलर, नंतर SR नंबर आणि डेबिट क्रेडिट, आता 4 कॉलम आहे ना. नाही चालत, चावला सुद्धा कधी सोडवायला बघते ती. अरे नाही रे बाबा,
गाणं वाटतंय हा तू हा. फॉरेन असं आहे एक हा मार्ग झालाय आणि दुसरा आहे सोपा आहे ते हे आहे. काय मार्क आणि अनमार्क ऍप्लिकेशन. हा मार्क आणि अनमार्क ऍप्लिकेशन ते पण मार्क आणि अनमार्क ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये काय कॉलम आहे काय पर्टिक्युलर बेसिक आणि जे हे असणार आपले शेअर होल्डर त्यांचे नाव आहे ए बी सी आणि टोटल आणि इन द बुक्स ऑफ जो असणार तो जो असणार तो आणि मग त्याचं इन द बुक्स ऑफ एक्स पर्सन हा आता पहिल्यांदा हे बेसिक ग्रॉस लायबिलिटी ग्रॉस लायबिलिटीमध्ये रेशो दिलेला असतात त्याला डिवाइड करायचा 10 आणि समज 6-3-2 मग 10,000 असणार मग 10,000 इंटू 6 इंटू हे 3 मग तो रेशो काढायचा 6-3-2 झाला नंतर त्याच्यामध्ये मार्क ऍप्लिकेशन तो रेशिओ कसा काढायचा हा इंटू Ratio. करायचा इंटू 6-10 पहिला ते 10 हे करायचं उद्या सकाळी येणार आहे उद्या वार कुठला आहे उद्या आहे रविवार तर एक फास्ट वार येऊ शकतो तो भाडवा फोन करतो की नाही कोण आपला अरे कोण फोन नाही करत बघितल्यानंतर एकदा पण मला फोन नाही केला माहितीये का कधी पण हा जेव्हा रिचार्ज संपला ना फोन करायचा तेव्हा करून येतोय मी इतर टाइम सगळ्यांना फोन करायचो ना जेव्हा पण यायचो तेव्हा फोन करायचा ये तेव्हा यायचे फोन केल्याशिवाय येत पण नाही तो असं झालं आता हा माझा फोन येतं सगळे फोन करतील एकमेकांना हा. बघूया करतात काय सगळे जावे मिसळ पाव खायला हा तो बघ ती तंगडीच काढते त्याची मेरे जॅक को छूना नाही हे जॅकसाठी भांडत चालू आहे. हे फक्त एकासाठी जे भांडत पण जॅक कशाला भांडतो दोघांना सांगती हा बघ स्वीट इथं ये तू इथं ये ए, no. अरे हा अरे ये आणला इथनं नको येऊ शिकाय इनको कुछ ए बाकी तुझं कसं चाललंय अभ्यास कसं चाललाय? काहीच नाही चालू आहे अभ्यास काहीच नाही मग जाऊ दे गांड तू कोणाला देतोस मी तेव्हा ह्यावेळी पास आहे असे तुला एवढ्या अजून गाण घास अभ्यास कर अजून आणि हा पाच ना असे टक्के दाखव ना मॅडमची गांड फाटली पाहिजे मॅडम बोले तुला एवढं येतं ये माझी मार पहिल्यांदा मला अकाउंट तिथं फॉरेन फ्लक्च्युएशन होईल मग हा तू पण बघ ना फ्री मध्ये हा, हा. शिकवा तुला मला शिकव काय? मला काहीतरी सायन्स वेगळं टॅक्स काय शिकायचं तू बोल जर मी तुला विचारतो मला याच्या बाबतीत सांग त्या बाबतीत सांग ते पण मला तूच सांगितलं सगळं एकूण एक टॅक्स शिकवायची याची काय होईल तुला माहिती नाही. गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स ना GST म्हणजे Goods and service tax. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स टॅक्स किती बघायचे असतात 2 डायरेक्ट टॅक्स आणि indirect हा 2 बोलणार होतो हा. पण इन्कम टॅक्स आणि आउटकम टॅक्स बोलणार होतो डायरेक्ट टॅक्स आणि indirect tax. डायरेक्ट टॅक्स गव्हर्नमेंट डायरेक्टली हे करतो आपल्या सॅलरी मधनं कट आणि इनडायरेक्ट आपलं हे टोल नाका बिल नाका ना वेल्थ प्रोफेशन इन्कम अँड सो ऑन आणि इनडायरेक्ट मध्ये गुड्स अँड सर्व्हिस तुला लफडे करायचे काय रे बस 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 हात दे गुड बॉय तर जर मारामारी गेली तर तुला मारणार लक्षात दे की नाही आहे ना बसून राहा दाबून भेंडी उकडीचे मोदक आता म्हणजे 2-4 कामं करायची घरची देवाची वेळची सकाळी लवकर करून आंघोळ करायची बाहेर जाऊन सावण बिवून आणायचं असायचं जवळ द्यायला प्रसाद द्यायचा बस दररोज नेऊ द्यायला उकडीचे मोदक काय गोड गोड मोदक काय भाजी पंचपक्वान अशा असायच्या भेंडी खायला केळ्याच्या पानावर ते टाकून खायचं मस्त तर 5 दिवस एवढा दाबून खायचं नाही झवली
एकट्याने 1 किलो हागत असेल. हा लय मजा आली ती. जास्त गोड खाल्लं. अरे लय गोड खाल्लं. रट्ट्याने असतं गोड खाल्लं विचार कर. हा बहीण ना मग काय बहीण तिच्या मैत्रिणीला बोलवायची वगैरे मस्त मोदक बनवायचे तिला मिळून. काम करायला एकटी थोडी करणार एवढं. मला पण झेपणार नसतं. या मैत्रिणीच्या वासायचे नाही ना त्या लांब लांबच्या दादरची बदलापूर. हा तिला पण बोलव पण ती कुठे आहे आता काय माहिती. लग्न केलं नाही सोडलं. अरे तेच मला हे समजलं लग्न बिग्न कशी. मी तर तिला कधी बघितलं पण नव्हतं का. झालं 1-2 महिने झाले तिला बघितलं. इथं कोणतं टॅटू काढला इथं टॅटूवरती. हा बोला अशी कशी पासून हे थांबव त्याला. तू टॅटू बिटी काढलाय बिडलाय. हा आणि लग्नाचं काय मला माहीतच नाही. हेच ना हे त्याला इथं देतो. ए ए ए बस बस हद्दे. हा शिकवत लावला त्याला पहिली कशी होती बस. अरे पहिले ती चांगली म्हणजे बोलायची तुला अशी असायची. आता म्हणजे असं तिला बघतो असं होतं रडते ती चालता चालता. असं म्हणजे लय लय अल्टर झाले. पण ते मला समजलंच नाही लग्न बिग्न कधी काय झालं. मग काय पोराने सोडून दिलं लग्न नंतर. चेंबूर झालो. मग ती लग्न करून त्याच्या घरी गेली ती. गेलेली राहिली नांदी नाही. नांदली नाही म्हणजे काय माहिती काय लपली जाते. लफडी झाली म्हणजे कशी काय झाली तेच. तेव्हा सीन भेटते. ती काय प्रेग्नेंट नव्हती ना. असं प्रेग्नेंट वर्षात उद्या सकाळी मग ते डायरेक्ट घरी आले आणि घरचे काय नाही बोलले. अरे हा ती तिचे पप्पा सोडून गेले तिला. ते आता ठाण्याला राहतात असं नाही. चल ध्रुव मला दिसतो इकडं. तू आता ठाण्याला गेला तू पण येशील ना कधी जाणार चुनाटी नाही सोड तुला करा गेल कर चुनाटी सोडलं हायचं कुठे राहशील. करेलला का पर्यंत काय शाळा कॉलेज तिकडे झालंय ना. तिकडेच आहेत थोडेफार मित्र. तुझ्या भावाला नेरूळ आवडतं तुला परेल आवडतं. भावाला नेरूळ कशाला. त्या मम्मीला गाव आवडतं नाही पंढरपूर. हा मला तर गाव पण आवडतं. गावाला पण चालेल मला आयुष्यभर. काय माझे 7 पुस्तक तिथे गेले तरी मला काय हरकत नाही. गावाला इथं मारणार या जागेत या स्मशानभूमीतून मारणार ना वेगळी थांबवलं थोडी. अरे बघ ही लोक लफडे करत आले तिथं. हिला वाटतं लफडा चालू की सॅम कोणाचा. गायस कोण सांगा सॅम कोणाचा. एकदा एक्झाम झाली घेऊन ना डायरेक्ट गळावर धरते बरं का ती. तिथं वाटते उशी राजाला आधी पाडेल. हा तेच म्हणलं रागोळी पट्ट्यात त्याच्याकडे नाही घेतला काय दादा टाक मग झाडाच्या बिट्टूच्या मागे. हा 500 रुपयाला 3 सेट आहेत. आता अजून 3 पट्टे दिले त्यांनी. खराब झाला की मग तो गळ्यातला काढणार. तो झाला की मग त्या ह्याच्यातला काढणार. म्हणजे समजलं नाही. अच्छा हे गळ्यातले 3 आहेत. नाही हा गळ्यातला काढला. अजून कंबरचा बेल्ट आहे नेक बेल्ट आहे. ज्या तर फोन धर असा त्याची व्हिडिओ का. मारायला पण मार. मेरे जैक के ले गए थे. त्या आमसीच्या कांजण्या गेल्या का बहिणीच्या. हा गेले ती बहीण दिसलेली मला गेले? गेले असतील. मी काय विचारलं ना.
आईला काम मारतो त्याला वाटतं का आईला काम. अरे ती चावते, काळी मस्ती करते आणि तो खरोखर चावते आणि हा पण खरोखर चावला जातोय. काठी पाहिजे एकदा तुला. तेच ना. कुठे आहे भेटेल काठी? अरे हे साप साप लागतं. हे जॅक. मार खायचा तुला? हा येईल कदाचित. झोप झाली असेल तर येईल ना. 9 वाजता आहे ना, मी पण लेटच येणार. काय अरे झोपली ती गेली पाण्यात. आणि काय आता कधी झालं माहिती चाय प्यायची म्हणून. लय दमलो. चाय सोड तू इथं बस इथंच. तो बाबा मोत्याच्या नावाने गायबच झाले. बाबांना पळायचं होतं, कल्टी मारली होती. हा त्यांना माहिती आहे तू येणार मग 2 तास बसणार. नाही नाही मला पण जायचंच आहे आता. काय 7 वाजेपर्यंत जाईल. थांब ना 7 वाजेपर्यंत थांब. 7 मिनिटं बाकी 7ला. काठी शोधते ना जरा. चल. काठी. अरे हा यांना ना एकदम मस्त काठी घेऊन फिरू घ्यायची. अशी ती बघ ती याला होती पण तो बगिऱ्याला हे जेव्हा काठी होती बगिरा झाड नाही आलं. काठी मारते सांग. चल ना इथे शोधू. चल जॅक चल 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 तुम्ही खेळू जाता. तुला खेळाय तुला लय सोड आल्याला कधी जाणार सोड. हा ना मला असं ओढायचं असेल सकाळी एकदम सकाळी 7 वाजता. आधी बघ आधी कधी कधी 5 वाजता यायचं इकडं. चल मग उद्या सकाळी ये 7 वाजता नाश्ता बिस्टा करून. कुठे जागे मी आलो तर तू पण नसणार. या ना भोसडीच्या उद्या. येशील का तू? हा मी यायला मी 4 वाजता येईल बोल. आता 6 वाजता येईल. 4 ते 6 पाणी भरायला मला उठायलाच लागतं ना. येईल मी. तू येशील का पण? टाइम सांग मला म्हणजे एक टायमाला मला 4 माझ्या 4 4 काय बरं 6 7 बरोबर आहे. बघू 7 पर्यंत मी जागा राहील का? हा पक्का जागा राहील का तर येईल ना मी. घरात घुसून मारली. आहे घरी आहे वाटलं सर बोलवायला. गाडी लावला कसं आहे ना याला ये बिन लागतात मध्ये नाही दवाखान्यात एक पण नाही कुठला नाही खरं. खरं त्यावेळेस तू कधी आला नाही का गावकरी मंडळामध्ये? तो की तेव्हा घुस बघतं बघ दोघांनी घुस बघितली बरं का. आता मज्जा बघ तो ते दिसली का? हा बघ थांब चल. आईला ती लोक घुस बघू ना शिवायडी उडे काय माहित दिसते मला कधी कधी. दिसते. मग काय बोलतोस तिला? कामाला चांगली पोळी आहे. हा तू काय काढणार आहे की नाही? त्यावेळेला तुला बोलते तू बोलायला शिक चांगला. आरामात पोरी निघतील तुला. हे आणि बेडूक पाहिलं आता. हा बघ आईची गाडी. हा बघ तुमला बघ काय तो दिसतोय मला इथून अजून दिसतोय तो बेडूक. हा बेडूकच शोधतो की काय वेंशन. ए तो गुवरती लेपला येड जावा. हा बघ 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 आई झोपली बघ इथं गु येता. आई झोली कुत्रा नाही माणूस हाकल्यासारखं वाटतंय. तेच बोललो लावड त्याला ना. आता मारायला थांब. आपण काठी शोधायला आलतो ना इथं. साप आता कसा होणार? ते घरीच जायला लागणार तुला. तर थांब आपण काठी शोधल्याशिवाय जायचं नाही वेंचत. या आता लय माजायला लागले. असे दणकून टवचे जायला पाहिजे यांना आता. थांब 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 ना. आपण घासपूस म्हणजे इकडं घासपूसमध्येच लेटायला लागणार त्याला परत. हे बघ इथं कोणाचं हे घेशील का? हे साफ करतोस कोणाचं तरी हाताचं वाटतं. असं नको रे. त्या साईडला घे शुत्या. केस खराब होतात ना. आतमध्ये जाते ते. अरे हा तिकडं खेच. ह्या साईडला घे. तू चाटला ना तुला तर लापाच देईल. जाऊ दे चल काय नाही होत. हा एकदा गु चाटत होता. मग काय गु खाणाऱ्याची प्रजाती. गु खातोस. ए गु खाणाऱ्या
त्याला घरी ना थंड पाणीने आंघोळ करावी यांच्यात. उद्या संध्याकाळी येशील काय? 4 वाजता उद्या. आता उद्यापासून सेकंड शिफ्ट. म्हणजे याच्या आधी कोणती फर्स्ट शिफ्ट होती मॉर्निंगची? सकाळी जाणार संध्याकाळी येणार होता. 2 दिवस आहे आपले तुमच्या आता व्हिडिओ बनवणं बंदच झालं ना लगभग. तो आमचे सगळे गणपतीचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. हां नाही रे, इथं पडलेलं नाही भेटत आपल्याला, झाडावरतून तोडायला लागतं माहिती आहे ना. स्टंप वेंट्स त्या भारी बनवलं. दोघांनी मिळून पाडायला आहे जाऊ. सगळ्या पोरांची मेहनत वाया. माती लागू आहे. आणि सेट कोणता म्हणजे समजलं नाही. 3 पट्टे आहेत काय? अरे तुला त्याला उचलायला लागणार ना लिफ्टमध्ये. त्याला उचलून ठेवा ना, का चालत नाही तो. येतो ना चालत. म्हणजे मी इंस्टावरती रील पाहिलेली कुत्र्याची. एका माणसाने असा पट्टा सांगतीच हे घेतलेला त्याला, त्या पट्ट्यामध्ये अडकला तो डायरेक्ट. कुत्रा बाहेर आला आणि माणूस गेला आतमध्ये. हां मग तो पट्ट्या सांगते कुत्रा पण जात होता वरपर्यंत. मग एका माणसाने पट्टा धरला त्यातला आणि मागून कापला त्या पट्ट्याला आणि तो कुत्रा वाचवला. उद्या शोधून ठेवू आपण. उद्या संध्याकाळी नाही ना, ओनली सकाळ ना. बघायला लागणार म्हणतो. हो इथं सगळेच आहे बघ. हे रे काळ्या बघ फुल चल. बारिश कपड़े संभाले, छतरी संभाले को कपड़ा अच्छी. एवढा अर्ध्यापेक्षा जास्त तास मी फिरत असतो आपला. पानटापरी दारूचा बार. ए गणू इथनं चालत चालत गेल्यावरती टाइम जातो घरी. घरापर्यंत फुल व्हिडिओ देतो तुम्हाला. व्हिडिओ 28 मिनिटाची झाली. घरी पोचोस्तोवर 2 मिनटं होती. आता मध्येच फ्लॅशलाईट चालू नाही करू शकत व्हिडिओच्या. असं तुम्हाला दाखवलं असतं. दिसतंय का काय? आता फुल सॅम दिसेल ना तुम्हाला. हा आमचा गावकरी मंडळ लहान लहान पोरं असतात. गणपती आहे घरात. आमच्या घरात पण होता आणि आमचा 5 दिवसाचा होता. बाथरूम किचन इथंच हॅमला असतो बांधलेला. त्या पायपातनं पाणी येतं. तर चला आता इथंच तुम्हाला